मात्र पुढील सामन्यासाठी त्याला खूप साऱ्या शुभेच्छा. वेलकम. आइए संतोष बडे भैया तो आलाय अगदी डिका स्पोर्ट्स. मला वाटतं दिनेश परमार इथे आहेत का, त्यांना विनंती करतोय या जितू भाऊ आपल्या शुभ हस्ते 1000 रुपयाचं पारितोषिक देऊया प्लीज. अगदी एक विकेट मिळवली आणि त्यांना डिका स्पोर्ट्सच्या माध्यमातून हे 1000 रुपये देताना आम्हाला आनंद होतोय. चलिए थैंक यू वेरी मच सत्यम पैकेट टीम, मनापासून आनंद आला. थैंक यू बड़े भैया जी. क्या कहना चाहेंगे? मुझे पता है आप अच्छे कमेंटेटर हो, लेकिन क्या कहना चाहेंगे इस टूर्नामेंट के बारे में? कितना मजा आ रहा है A1 जोड़ी के लिए और बादशाह चषक के लिए? कुछ बात है प्लीज. बहुत बढ़िया, पूरा रात मजा आ रहा है. क्या बात आहे. थँक्यू व्हेरी मच बडे भैया. चला पुढच्या मॅच कडे वळूया आणि या घडीला आवाज ऐकूया या परिसरातील एक दिग्गज नाट्य कलाकार आणि एकूणच एक अफलातून टेनिस बॉल क्रिकेटपटू आजही मास्टर क्रिकेट ते गाजवत आहेत. आवाज ऐकूया संदेश पाटील भाऊ यांचा. दादा हॅलो, धन्यवाद संकेत. A1 जोडी जितू पाटील आणि राकेश पाटील ऑर्गनाइज बादशाह चषक 2026 वर्ष दुसरे. या स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, मान्यवरांचं आणि रसिकांचं मी संदेश पाटील उर्फ सँडी मनापासून स्वागत करतो. वेलकम वेलकम. MS जायचे सन्माननीय मोतीलालभाई शाह यांचं आगमन होताना दिसतंय, त्यांचंही आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. वेलकम सर. या मान्यवर कक्षामध्ये आपलंही स्वागत आहे. बादशाह चषकाच्या माध्यमातून हे खास वेलकम आपण करतोय. त्यांचा संघही मला वाटतं या एकूणच स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना दिसणार आहे. स्वागत आहे आपलं. जय श्रीराम BL स्पोर्ट्स या नावाने जायचा संघ देखील आपल्याला पाहायला मिळेल. स्वागत आहे या संघाचं. लगेच सामन्याकडे वळूया. साई पॅकर्स रिया स्पोर्ट्स बंदर पाखाडी वर्सेस TD स्टार चौक या दोन संघामध्ये आता सामना होणार आहेत. सलामीची जोडी विपुल आणि मॅकमिलन हे दोन फलंदाज असतील. पंचांचा इशारा येतोय. अशोक राऊत यांचा सामन्याला सुरुवात होईल. शुभम सांगले येतोय पहिलं शतक घेऊन उजव्या हाताने. 9-14 पहिला चेंडू पडेल. पंचांचा इशारा येतोय. विपुल स्ट्राईकला असतील, नॉन स्ट्राईकला मॅकमिलन. शुभम टू विपुल. पहिला चेंडू पुल करायचा होता. चेंडू बॅटच्या कडेला लागून जास्त दूरवर जात नाही. क्षेत्ररक्षक आहे तिकडे आणि हा कम्फर्टेबली झेल टिपला जातो. पहिल्याच चेंडूवर गडी बाद करण्यामध्ये यश मिळते विपुलला आणि शुभम बाद होते तिकडे शून्यावरती. सॉरी, विपुल बाद होत आहे तिकडे. कमॉन डीजे. आय लव्ह यू. थँक्यू डीजे. सुरेख सुरुवात शुभमकडून. पहिल्याच चेंडूवरती गडी बाद करण्यामध्ये यश मिळतंय. नवीन फलंदाज मॅकमिलन टप्पा. हा एक दुसरा मॅकमिलन आहे. वाव, तो मॅकमिलन गोविंद, हा मॅकमिलन टप्पा. आडनाव टप्पा. दोन मॅकमिलन आले आहेत आता मैदानामध्ये. पाहायचं आहे. शुभम पहिल्या षटकातील दुसरा चेंडू मॅकमिलन टप्पासाठी. उजव्या हाताने 12 ते 15 पावलांचा स्टार्ट. फुल लेन डिलिव्हरी. कार्पेटच्या साहाय्याने खेळतात. लॉंग ऑफला तिकडे क्षेत्ररक्षक झालेला आहे. डिरेक्ट हिट झाला असता तर दुसरा गडी सुद्धा बाद झाला असता, परंतु तसं काही होत नाहीये. चेंडू अगदी यष्ट्यांच्या वरून जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण, पण थ्रो थोडासा वाईट झालाय.
त्याच्यामुळे श्री गणेशा होतोय आता TD स्टार चौक संघाचा. 1-1. सुरेख क्षेत्ररक्षण झालं होतं, परंतु थोडीशी नशिबाची साथ मॅकमिलन टप्पाला. पुन्हा आता यावेळी मॅकमिलन गोविंद येतील स्ट्राईकवरती. शुभम टू मॅकमिलन गोविंद. हा टप्प्याचा चेंडू, पंचांकडे लक्ष असेल, पंचांचे दोन्ही हात फैलावतात. अवांतर चेंडू होतोय, अवांतर धाव मिळते. एका धावाने संघाची धावसंख्या वाढून झाली 2. पुन्हा एकदा शुभम सज्ज होतोय. लॉब केलाय तिकडे. खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि लगेच ऍक्शन मध्ये आले, शफल झाले आणि चेंडूला काव करण्याच्या दिशेने भिरकावून दिले. 6 धाव. पहिला षटकार येतो TD स्टार चौकाकडून आणि एका 6 धावांनी संघाची धावसंख्या वाढून झाली 8. गुड स्टार्ट. मॅक मॅकमिलन गोविंद पहिल्या चेंडूवरती आपला पहिला षटकार दाखवतोय. अतिशय चांगला फटका त्याच्या माध्यमातून धावसंख्या 8 वर पोहोचले. शुभम पुन्हा एकदा सामना करेल मॅकमिलन गोविंद. यावेळी खेळायचं होतं कव्हरच्या दिशेने, चेंज केलाय आपल्या बॉलिंगमध्ये. अगोदर खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला होता, यावेळी थोडंसं लांब ठेवलं मॅकमिलनच्या रेंजपासून आणि अवांतर निर्धाव चेंडू हाताळला जातो तिकडे शुभम मार्फत. धावसंख्या 8. 1-8. TD स्टार चौक. पुन्हा एकदा शुभम. यावेळी स्ट्रेट ड्राईव्ह आहे, लॉंग ऑफच्या डोक्यावरून जातोय चेंडू. एक 1 बाउन्स चौकार. दुसरा एक चांगला फटका मॅकमिलन गोविंदच्या माध्यमातून. धावसंख्या 12. थँक्यू DJ. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातील शुभम यांचा. शुभम टू मॅकमिलन गोविंद. यावेळी स्क्वेअर कट करायचा होता शेवटच्या क्षणी. पंचांकडे थर्ड अंपायरकडे गेले आहेत. पंच खूप जोरात डिरेक्ट हिट झालं होतं आणि डिरेक्ट हिट नेहमी क्लोज असतात, त्याच्यामुळे पंच थर्ड अंपायरची मदत घेतात. क्लोज कॉल आहे. विशाल तू हा संपर्क. विशाल नाईक आहे थर्ड अंपायर आमचे, ते लक्ष देऊन आहेत स्क्रीनवरती. फलंदाज बाद आहे. विशाल नाईक चेक करत आहे तिकडे. बाद होते फलंदाज तिकडे. मला वाटतं मॅकमिलन टप्पा बाद होईल.
थँक्यू डीजे. 12 धावा आल्यात पहिल्या षटकात आणि 2 महत्वाचे गडी बाद झाले टी डी स्टार चौक संघाचे. नवीन फलंदाज आता येत आहेत फेबियन ॲलन. धावा पण आल्यात आणि 2 फलंदाज सुद्धा बाद झाले, त्याच्यामुळे संमिश्र सुरुवात दोन्ही संघांसाठी म्हणेन. बॉलर कोणाला? प्रणय कोहली. अच्छा. आमचे डीजे ऑपरेटर अभिषेक यादव यांच्या मार्फत जे खेळाडू क्षेत्र बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल पकडतील त्याच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेसाठी प्रत्येकाला 100 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. जेवढे दिवस ही स्पर्धा चालेल तेवढे दिवस. तो एक प्रेक्षकांना सुद्धा संधी आहे. प्रणय कोहली येतात दुसरे षटक घेऊन. समोर मॅकमिलन गोविंद. लॉप करायचा होता चेंडू आणि बॅटमध्ये जास्त असं चांगलं कनेक्शन झालेलं नाहीये. चेंडू जास्त दूरवर जात नाहीये. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या 13. 2 बाद 13 टी डी स्टार चौक. प्रणय कोहली टू फेबियन पहिलाच सामना करेल, पहिल्याच चेंडूचा सामना करेल या सामन्यात. उजव्या हाताने राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळी लो फुल टॉस होता, कव्हर करू शकले नाही तिकडे फेबियन आणि चेंज ऑफ पेस मध्ये अडकवलंय त्यांनी आणि फेबियन सुद्धा तिकडे बाद होत आहेत. तिसरा गडी बाद होतो टी डी स्टार चौकाचा धावसंख्या 13 असताना. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज क्लिंटन येत आहेत आता. चौथा नंबर 5 फलंदाज क्लिंटन माळ्या. प्रणय कोहली तिचे चांगलं व्हेरिएशन चेंज ऑफ पेस केला होता आणि अडकवले त्यांनी तिकडे फेबियनला. यावेळी लॉप केलाय. हा पण चेंडू जास्त दूरवर जात नाहीये. कदाचित अजून एक फलंदाज बाद होईल का टी डी स्टार चौकाचा. सोप्पा झेल तिकडे. अजून एक यश मिळतंय प्रणय कोहलीला. नंबर 4 चौथा फलंदाज बाद होतोय टी डी स्टार चौक संघाचा धावसंख्या 13 असताना. थँक्यू डीजे. जॉर्डन येतात नवीन फलंदाज. लागोपाठच्या कंटिन्यू आता ऑन हॅट्रिक नाही रनआउट होतं ना. ऑन हॅट्रिक आहेत आता प्रणय कोहली. प्रणय टू जॉर्डन. यावेळी खूप अतिशय चांगल्या पद्धतीने नाही पुन्हा एकदा डायरेक्ट हिट झाला होता. पंचांकडे दाद मागितली होती परंतु व्यवस्थित पोहोचतायत तिकडे जॉर्डन स्वतःचं खातं खोलतंय. सेन्सिबल क्रिकेट जॉर्डनच्या माध्यमातून कारण लागोपाठ गडी बाद झालेत त्याच्यामुळे त्यांनी खूप अतिशय शेवटच्या क्षणी चेंडूला फक्त दिशा दिली पॉईंट मिड ऑफच्या बाजूने आणि एक धाव पूर्ण केली. स्वतःचं सुद्धा खातं खोललं आणि संघाला
एका धावेने पुढे नेले 14वरती. 4-14 TD स्टार्स चौक. मॅकमिलनकडे लक्ष असेल, त्याला आता चांगली इनिंग खेळावी लागेल. 4 फलंदाज बाद झाले, त्याच्यामुळे आता बरीच मदार असेल ती मॅकमिलन गोविंदवरती असेल. प्रणय कोळी टू मॅकमिलन गोविंद. यावेळी चेंज ऑफ पेस पुन्हा एकदा. खूप चांगलं व्हेरिएशन आहे प्रणय कोळीकडे. वेगवान त्याचबरोबर चेंज ऑफ पेस आणि त्याच्यामध्ये सुद्धा कटर सुद्धा टाकतोय, त्याच्यामुळे पुन्हा एकदा बीट करण्यामध्ये यश मिळते प्रणय कोळीला. यावेळी मॅकमिलन बीट होतोय. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील. अतिशय चांगलं षटक कोळीच्या माध्यमातून. त्याने फक्त 2च धावा दिल्या त्या 5 चेंडूमध्ये आणि 2 फलंदाज बाद केलेले आहेत. गुड बॉलिंग. पुन्हा एकदा प्रणय कोळी टू मॅकमिलन गोविंद. राईट आर्म राऊंड विकेट. यावेळी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता मॅकमिलनचा. चेंडू बॅटच्या टोला लागतोय, जास्त दूरवर जात नाही. सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण होते. तिकडे अजून 1 धाव मिळते मॅकमिलन गोविंदला. एका धावेने संघाची धावसंख्या वाढून झाली 15. 2 षटकाच्या हप्त्यात 15. 4 गडी बाद. TD स्टार चौक. थँक्यू डीजे. याच्यानंतरचा होणारा सामना ड्रीम 11 वर्सेस बादशाह बॉईज सत्या यांच्यामध्ये होणार आहे. ही इनिंग संपायच्या आत त्यांनी सगळ्यांनी रेडी राहायचं आणि टॉससाठी यायचं आहे, विनंती आहे. आणि त्याच्यानंतर अन्यथा नाही वेळेवर पोहोचला तर पॅनल्टी आहे 2 धावांची. लक्ष द्या. ड्रीम 11 आणि बादशाह बॉईज सत्या याच्यानंतरचा होणारा सामना. नंबर 2चे षटक घेऊन येत आहेत आता शुभम सांगळे येत आहेत. पहिलं षटक हाताळलं होतं, 12 धावा खर्च केला. वैयक्तिक दुसरं तेच त्याचं नाव पहिला लिहिलं. ओके ओके. शुभम मॅकमिलन गोविंदसाठी 3 षटकांचा खेळ बाकी आहे. शुभम टू मॅकमिलन गोविंद. यावेळी चेंडू पाहायचा झेल होईल का. यश आपल्या मागच्या बाजूला धावत होते, संधी होती तिकडे. मॅकमिलन रिस्क खूप. 3रा डायरेक्ट हिट होतं इकडे. थोडासा धोका पत्करला होता मॅकमिलन यांनी, परंतु आपल्या रनिंगवरती कंप्लीट भरोसा ठेवला होता त्यांनी. आणि ही दुसरी देखील वेगवान धाव त्यांनी पूर्ण केली. 2 धावेने संघाची धावसंख्या वाढून झाली 17. मिस्क्यूड होता फटका, परंतु तो झेलमध्ये कन्वर्ट झालेला नाही. 2 धाव मिळतात मॅकमिलनला. मॅकमिलन वैयक्तिक 14 धावेवर खेळतोय. 17 मध्ये 14 मॅकमिलनच्याच आहेत. गुड बॅटिंग. एक चांगली इनिंग खेळावी लागेल TD स्टार चौक संघाडी मॅकमिलनला. शुभम टू मॅकमिलन. यावेळी वाडा शॉट, सुपर शॉट. एक बाउन्स चौकार जाईल. खूप वेगवान चेंडू होता आणि तेवढ्या चांगल्या पद्धतीने एकदम फाईन खेळलाय पॉईंटच्या डोक्यावरून. आणि या चौकार मिळतो. सुरेख फटका, क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा फटका मॅकमिलन गोविंदच्या माध्यमातून. आणि 4 धावांनी संघाची धावसंख्या वाढून झाली 21. कमान डीजे. थँक्यू थँक्यू डीजे. सूर्यकुमार यादवची आठवण करून देणारा फटका. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. संगणक ऍक्शन मध्ये येत आहेत. 4 बाद 21. किती 25 ना आता 4 बाद 21 वर पोहोचलाय TD स्टार चौक संघ. पुन्हा एकदा शुभम. 3रा चेंडू घेऊन मॅकमिलन गोविंदसाठी. हा लॉप केलाय तिकडे. फाईन लेगला क्षेत्ररक्षक नाहीये. नक्कीच हा पण चौकार जाईल बहुतेक. आणि हा सुद्धा चौकार. गुड शॉट. शफल झाले होते. स्ट्रोकसाठी जागा बनवली. आखूट टप्प्याचा चेंडू होता. थोडंसं इझी पडलं असेल मॅकमिलनला, कारण त्याने जागा बनवली होती. तिकडे चेंडू आलाय आणि त्याने सहज चेंडूला पाठवून दिलं. 1 बाउन्स. 4 धावांनी संघाची धावसंख्या वाढून झाली 25.
व्हॉलेंटियर्स कुठे गेले आपले? थांब डीजे थांब. अरे बाउंड्रीवरती कोण प्लेयरच नाही आपले. व्हॉलेंटियर्स पाठवा तिकडे सगळेजण. पुन्हा एकदा शुभम, धावसंख्या 25. चांगली फलंदाजी मॅकमिलन गोविंदच्या माध्यमातून. ओ गुड, अतिशय चांगला सुरेख वेगवान चेंडू होता. कव्हरच्या डोक्यावरून खेळायचा होता मॅकमिलनला, परंतु चेंडू पेसने बीट केले तिकडे शुभमच्या पेसनी मॅकमिलनला. निर्धाव चेंडू येतोय. गुड बॉल. वैयक्तिक 22 धावसंख्येवर खेळतोय मॅकमिलन. सुरेख फलंदाजी त्याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा शुभम. वाव, ट्रेडमार्क शॉट. आखूड टप्प्याचा चेंडू आणि त्याला फक्त असं ढकललंय असं म्हणीन, आणि तेवढं सुरेख टायमिंग पंच अशोक राऊत यांचा इशारा येतोय. 6 धावाने संघाची धावसंख्या वाढून झाली 31. गुड शॉट मॅकमिलन. राकेश बाउंड्रीवर पाठव ना कोणाला. बाउंड्रीवर पाठव. बॉल जातात तिथे. कोण नाही तिथे. व्हॉलेंटियर्सच नाही आपले. शेवटचा बॉल आहे. शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकातील. अतिशय चांगली फलंदाजी मॅकमिलन गोविंदच्या माध्यमातून. 31 वर पोहोचलाय संघ टीडी स्टार चौक. शुभम यावेळी चेंज ऑफ पेस. गुड बॉल आणि तेवढंच सुरेख. मॅकमिलन स्ट्राईक हवी आहे, त्याने बघितले आणि त्याने शेवटच्या क्षणी चेंडूला फक्त थांबवलंय आणि 1 धाव पॉईंट पूर्ण केले. धावसंख्या 32. 3 षटकाच्या समाप्तीवर धावसंख्या 32 झालेली आहे. 4 फलंदाज बाद टीडी स्टार चौक. संतोष तांगडे आणि धनेश्वर भोयर. जितू आमचे जितू पाटील यांचे मित्र पालजीपाड्याचे संतोष तांगडे आणि धनेश्वर भोईर आणि कंपनी इथे आलेले आहे. आमच्या मंडळाच्या वतीने आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करतो. A1 जोडी चषक 2026 वर्ष दुसरेमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. फटाक्याच्या आतषबाजीने त्यांचं स्वागत केलं जातोय. जवळचे आहेत जितू पॅकर्सचे. थांब डीजे थांब. अरे यार ती डीजे एवढी धनेश्वर भोईर, त्याचबरोबर रणजित पांडे, संतोष तांगडी भाऊ, पराग म्हात्रे आलेल्या सर्व पाहुण्यांचं आम्ही बादशाह चषक 2026 मध्ये A1 जोडी मार्फत हार्दिक स्वागत करतो. या साहेब वेलकम आणि एन्जॉय करा क्रिकेटचा सामना. नागेश भोईर सुद्धा आहे त्यांच्याबरोबर. सगळ्या मान्यवरांचा शैलेश पांडे, शैलेश पाटील, अरे सॉरी, आलेल्या मान्यवरांचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. किती आल्या? 32. 3 वर्षाचा नाही. 3 षटकाच्या समाप्तीनं धावसंख्या झाली 32. मॅकमिलनकडे लक्ष लागलंय. चांगली फलंदाजी करतोय. किरण येत आहेत नंबर 4चं षटक घेऊन. 29 धावसंख्येवर खेळतोय मॅकमिलन. सुपर बॅटिंग फ्रॉम हिम. किरण 4थं षटक घेऊन मॅकमिलनसाठी. वेगवान चेंडू खेळायचा होता ऑन साईडला. चेंडू बॅटची कड जाऊन घेऊन जातोय पॉइंट क्षेत्ररक्षणामध्ये. तिकडे क्षेत्ररक्षण होतंय. 1 धाव मिळते
एका धावेने संघाची धावसंख्या वाढून झाली 33. 4-33. जॉर्डन सामना करेल किरणचा. लॉफ्ट केलंय, चेंडू जातो तिकडे ऑन साईडला. चांगलं क्षेत्ररक्षण होते. क्षेत्ररक्षण होईपर्यंत एक धाव पूर्ण करतात जॉर्डन. एका धावेने संघाची धावसंख्या वाढून झाली 34. 4-34. थोडीशी स्टेबिलिटी आणण्याचा प्रयत्न आहे दोन्ही फलंदाजांचा, नाही तर कंटिन्युअस विकेट जात होत्या टी डी स्टार चौक संघाच्या. 2 चेंडू चांगले हाताळलेत किरण यांनी. तिसरा चेंडू यावेळी पुन्हा एकदा आज टिपिकल स्टाईल मॅकमिलनची, पण तो चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही. डिक्लेरेशन झोनमध्ये हा चेंडू जातोय. बायच्या स्वरूपात 2 धावा मिळतात. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढून झाली 36. धावा कशाही असो यायला हव्यात. चांगली गोलंदाजी किरणच्या माध्यमातून. पुन्हा एकदा चौथा चेंडू चौथ्या षटकातील. यावेळी लॉप केलंय. रेंजमध्ये जर आला मॅकमिलनच्या तो नक्कीच षटकारासाठी जाईल आणि अजून एक षटकार मॅकमिलनच्या माध्यमातून. धावसंख्या 42. गुड शॉट. हॅलो हॅलो Come on, DJ. हॅलो. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. अतिशय चांगलं गाणं बनवलं या स्पर्धेसाठी. पुन्हा एकदा किरण टू मॅकमिलन गोविंद. यावेळी कवसला खेळायचं होतं, नाराज होतं मॅकमिलन तिकडे. चेंडू थोडासा अगोदर खेळला जातोय आणि बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क नाही. हा दुसऱ्यांदा मिस होतोय कवसला खेळताना मॅकमिलन. चांगला चेंडू, चांगला कमबॅक किरणचा. षटकारानंतर निर्धाव चेंडू हाताळला जातोय. गुड बॉलिंग. शेवटचा चेंडू असेल चौथ्या षटकातील. किरण टू मॅकमिलन गोविंद. उजव्या हाताने 10 ते 12 पावलांचा स्टार. राईट मधून विकेट. यावेळी पुन्हा एकदा शेवटच्या चेंडूवरती धाव सिंगल घ्यायची आहे आणि परत स्ट्राईकवर यायचं आहे. तोच अजेंडा ठेवलाय मॅकमिलननी आणि चांगली फलंदाजी करतोय. धावसंख्या पोहोचली 43 वरती. गुड बॅटिंग. 1 मॅन शो दाखवतोय मॅकमिलन गोविंद. थँक्यू. चला आपण मंचावर काही सन्मान घेऊया. आमचे एकूणच एवन जोडीचे बरेच मित्र इथे आलेत. खास राई गावातून सुद्धा विवेक म्हात्रे इथे उपस्थित आहेत. त्यांचा विशेष सन्मान आपण करूया. प्रफुल्ल दादांना विनंती करतोय की त्यांच्या शुभस्ते पुढील सन्मान आपण करूया. राई गावातील सामाजिक कार्यकर्ते विवेक तसेच विश्वनाथ यांचा विशेष सन्मान आपण एवन जोडीच्या माध्यमातून प्रफुल्ल दादाच्या शुभस्ते करतोय. बादशाह चषकामध्ये आपलंही स्वागत आहे. कारण बादशाह परिवार आणि रायगाव हा एक वेगळा स्नेह आहे आणि तो स्नेह इथे जपताना हे दोन्ही मंडळी इथे उपस्थित आहेत. विवेक म्हात्रे तसेच विश्वनाथ पाटील यांचा विशेष सन्मान करताना आम्हाला आनंद होतोय. राई गावातील या व्यक्ती आणि निश्चितच बादशाह चषक आणि त्यांचं नातं वेगळं आहे. आपण सुरेश यांना देखील मध्ये, मला वाटतं या फ्रेममध्ये सुरेश देखील या. सुरेश या प्लीज पुढे या. कारण अगदी हे मित्र सगळे आज एकत्र आलेत आणि बादशाह चषक त्यांचा मनापासून हार्दिक आभार व्यक्त करत आहे. राहुल इथे 5वं षटक घेऊन लॉप केलंय पुन्हा एकदा. हा चौथा षटकार. हा चेंडू येणारच नाही बहुतेक. गुड शॉट. व्हॉट अ बॅटिंग फ्रॉम मॅकमिलन. 1 मॅन शो. चला मुख्य मंचावर अजून एक विशेष सन्मान ज्यांच्या येण्याने आतिषबाजी झाली. संतोष भाऊ तांगडी इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतोय की त्यांचा विशेष सन्मान आम्ही करू इच्छितोय. एवन जोडीला विनंती करतोय की आपण हा विशेष सन्मान करूया मुख्य मंचावर. संतोष भाऊ तांगडी यांचा नेहमीच दरवर्षी त्यांचं येणं असतं आणि निश्चितच हा विशेष सन्मान आपण करतोय. त्या अगोदर एक खास सन्मान अजूनही आपण करतोय. भूपेनजी यांचा विशेष सन्मान मुख्य मंचावर केला जातोय. शेवटच्या तो कोण आहे तिकडे? त्यांना बाहेर जायला, तिथे ह्याच्या बाहेर जायला सांग त्यांना प्लीज. ते जे खेळाडू पडद्याच्या आतमध्ये आहेत.
चला षटकाराची आतिषबाजी होती. षटकार आहे, त्यांना बाहेर काढ ना ते पडदे. मागे जा तिथून प्लीज. कॉपरेट करा. डिस्टर्ब झाला असता, त्याला लागलं असतं प्लीज. थँक्यू. विशेष सन्मान संतोष भाऊ तांगडी यांचा. अगदी एवन जोडीचा हा खास मित्र दरवर्षी येणं आणि एकूणच या स्पर्धेला अगदी वलय प्राप्त करणं. थँक्यू संतोष भाऊ, आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे बादशाह चषकामध्ये. वैयक्तिक उच्चांक गाठला इकडे मॅकमिलनने. अजून एक वैयक्तिक महत्वपूर्ण सन्मान. 49 धावेवरती खेळतोय. Thank you. अतिशय चांगली फलंदाजी मॅकमिलन गोविंदच्या माध्यमातून. कालच्या दिवसात 40 होता हायस्ट, आता मॅकमिलन 49 वरती पोहोचलाय. हा सुद्धा खोदून काढला जातो तिकडे चेंडू आणि पहिलं अर्धशतक येत आहे बादशाह चषक 2026 मध्ये मॅकमिलन गोविंदच्या माध्यमातून. परत एकदा थर्ड अंपायरकडे गेलेत. रिस्क घेतली होती मॅकमिलनने. पाहायचंय तिकडे यक्षरक्षक खूप कॉन्फिडंट आहेत की हा Check. गडी बाद झालाय म्हणून. Thank you. चेक केलं तर विशाल नाईक यांच्याकडे लक्ष असेल ते चेक करतील. थर्ड अंपायरकडे कॉल दिलाय you, स्क्वेअर लेग शांडिदा. पंचांनी. चला मुख्य मंचावर अजून एक सन्मान आमच्या भाऊंचा, ते म्हणजे धनेश्वर भाऊ इथे उपस्थित आहे. वेलकम वेलकम. आणि त्यांचाही विशेष सन्मान आपण करूया. धनेश्वर भोईर ससुपाड्याचे उद्योजक आहेत आणि निश्चितच एवन जोडीचे अगदी खास मित्र, त्यांचाही हा विशेष सन्मान करताना आम्हाला आनंद होतोय. वेलकम भाऊ, आपलं स्वागत आहे बादशाह चषकामध्ये आणि एक खास भेट आपणासही आम्ही देतोय. निर्णय जो काय असेल मात्र एकदा जोरदार टाळ्या मॅकमिलनच्या या इनिंग साठी झाल्या पाहिजेत. अफलातून इनिंग. फलंदाज बाद आहे तिकडे. रणजित पांडे सर देखील इथे उपस्थित आहेत, त्यांचंही आपण स्वागत करूया. या सर प्लीज. धावचीच्या स्वरूपात बाद होतात तिकडे. पंच विशाल नाईक इथे चेक करतात थर्ड अंपायर आणि फलंदाज बाद आहे तिकडे. दुसरी धाव घेताना रिस्क पकडली होती स्ट्राईक साठी मॅकमिलन यांनी आणि तिकडे चांगल्या थ्रोवर ते बाद होतात तिकडे. 21 चेंडूमध्ये 51 धावा केल्या, 50 धावा केल्या. दुसरी धाव घेताना ते बाद होतात तिकडे. रणजित पांडे सर यांचा हा विशेष सन्मान या मुख्य मंचावर केला जातो एवन जोडीच्या माध्यमातून. तसेच नागेश भोईर साहेबांना देखील विनंती करतोय, या प्लीज. त्यांचाही विशेष सन्मान आपण करतोय. काय झालंय? काय होय सर? नागेश भोईर यांचा विशेष सन्मान मुख्य मंचावर होतोय. अनेक अनेक आपले पाहुणे, अनेक अनेक मित्र एवन जोडीचे एकूणच आजच्या दिवसात, आजच्या या रात्रीत येताना दिसत आहेत. या सर्वांचं स्वागत, सर्वांचा सन्मान होतोय. पराग पाटील यांचाही विशेष, पराग म्हात्रे या आपलाही विशेष सन्मान करताना आम्हाला आनंद होतोय. या पराग प्लीज. म्हणजे तर पराग म्हात्रे यांचा एक विशेष सन्मान. काय बोलतो मॅक? अशोक राऊत पंचान अच्छा, चेंडू फुटलाय. ओके, वेट डिसिजन घेतील. ऑन फील्ड डिसिजन अंपायर घेतील. मॅकमिलन थांब जरा, थांब. ते डिसिजन देतील, तू घाई करू नको. पंच आहेत ते व्यवस्थित निर्णय देतील. डोंट वरी. तसेच शैलेश भाऊ पाटील यांचाही विशेष सन्मान आम्ही या प्रसंगी करतो. या प्लीज. या शैलेश भाऊ, आपलाही विशेष सन्मान. चला मुख्य बेंचावर अजून एक खास सन्मान, तो म्हणजे शैलेश भाऊंचा. त्यांचंही विशेष स्वागत एवन जोडीतर्फे केलं जात आहे. थँक्यू. आज या स्पर्धेत आपण सहभागी झाल्याबद्दल सर्वांचं मनापासून कौतुक आणि आभार. धन्यवाद. वेलकम काका, आपलंही खास स्वागत. त्यांचाही हा विशेष सन्मान आम्ही करतोय.
थँक्यू काका, आपलंही स्वागत. एवन जोडी किती फेमस आहे हे सगळ्या या मित्र परिवार आल्यानंतर आपल्याला कळतं. अगदी मागच्या वर्षी हा उत्साह आणि यंदाच्या वर्षी अगदी ही स्पर्धा अगदी 8 रात्रीमध्ये आहे. त्यामुळे भावना विनंती करतोय दररोज या. थँक्यू. चला वळूया पुढे एकदा मॅचकडे. सिच्युएशन सांगा आणि स्कोर सांगा प्लीज. काय चला सामन्याकडे वळूया. अतिशय चांगल्या इनिंगचा थोडासा फलंदाज बाद आहे तिकडे, कारण नियम असा आहे की जर असे काही सिच्युएशन झाली तर जो 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 निर्णय आलाय, समजा हा षटकार असता तर षटकार सुद्धा दिला असता. जर फलंदाज बाद आहे तर त्याला बाद पण दिलं असतं. त्याच्यामुळे हा आणि हेच कंटिन्यू राहील, कारण कालच्या दिवसांमध्ये असं झालं होतं आणि तेव्हा पंचांनी सांगितलं होतं बॉल फुटल्यानंतर जे काय आहे तोच डिसिजन मान्य. याच्या अगोदर सुद्धा अशी सिच्युएशन झाली होती. त्याच्यामुळे आता नियमामध्ये बदल करता येणार नाही. त्याच्यामुळे हा चांगला निर्णय कमिटीच्या माध्यमातून आणि याची पूर्वसूचना सगळ्या संघांना दिलेली आहे. त्याच्यामुळे थोडंसं वाईट मलाही वाटतंय, परंतु ही सिच्युएशन आता ती हँडल करण्यासाठी जो नियम अगोदर दिला आहे त्याच दिशेवरती ठाम राहते कमिटी. आणि म्हणून एक चांगली इनिंग थोडीशी धावचीच्या स्वरूपात आणि कॉन्ट्रोवर्सीमध्ये बाद होतो. तिकडे नवीन फलंदाज पाठवून द्यायचा आहे तिकडे प्लीज. धावसंख्या झाली आहे डिसिजन झालाय, कॉपरेट करायचं आहे प्लीज. चला पंचांनी सामना चालू करायचा आहे प्लीज. संकेतला दे ना, संकेतला. चला बघा, सगळ्या संघांसाठी रूल हे सेम असतात आणि ज्या पद्धतीने एका रूलची मी निश्चितच तुम्हाला आठवण करून देतोय. बॉल तोपर्यंत डेड होत नाही जोपर्यंत त्या बॉलचे 2 तुकडे होत नाही. लक्षात घ्या, हा महत्वपूर्ण नियम आहे मित्रांनो. खेळा यार. बघा उशीर होतोय ऑलरेडी एकूणच सामन्याला. त्यामुळे एका डिसिजनसाठी आम्ही एवढा वेळ घेऊ शकणार नाही. ऑनफिल्ड अंपायरनी जो डिसिजन दिला आहे त्यानुसारच मॅच पुढे सरकेल अशी अपेक्षा आहे. आपण बऱ्याचदा क्रिकेटमध्ये बघतो एखादा बॉल षटकार गेला आणि त्यानंतर फुटला तर तो षटकारच देतो. आणि त्या धर्तीवर जर विचार करायचा झाला तर सध्याच्या सिच्युएशनमध्ये जी गोष्ट घडली आहे तीच गोष्टीचा आधी विचार करावा लागेल.
सी सिम्पल आहे. मी मगाशी देखील म्हटलं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये काही अनसेड रूल्स आहेत. बघा अनसेड मी यासाठी बोलतोय की प्रत्येक ठिकाणी ते सांगितले जात नाहीत. आता हे अनसेड रूल यासाठी असतात की बऱ्याचदा तुम्हाला या गोष्टीची खात्री करायची आहे की एखाद्या मैदानावर जात असताना तिकडचे रूल्स काय आहेत.